Hello students, now in this lecture we are going to start our next topic homogeneous equation of degree 2. बरोबर, पण त्यासाठी आधी आपल्याला पाहायचं आहे की व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ अ टर्म. पहा इथे आपण डेफिनेशन लिहिलेली आहे, द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड ॲज अ डिग्री ऑफ दॅट टर्म. आता सम ऑफ ऑल इंडायसेस ऑफ व्हेरिएबल म्हणजेच सपोज आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, मी ते इक्वेशन घेतो 2x² प्लस 3xy स्क्वेअर प्लस 4y इज इक्वल्स टू 0. आता मी इथे हे इक्वेशन घेतलेलं आहे. आता या इक्वेशनमध्ये मी पहिल्यांदा फक्त ही टर्म कन्सिडर करतो. पहा आपण फक्त ही टर्म कन्सिडर करूया. आता या टर्ममध्ये व्हेरिएबल कोण आहे? x. या टर्ममध्ये व्हेरिएबल कोण आहे? x व्हेरिएबल आहे. बरोबर, मग या x व्हेरिएबलची डिग्री किती आहे? 2 आहे. आणि म्हणून या टर्मची जे काही ऑल इंडायसेस आहे त्यांची सम किती येते? 2. आणि म्हणून डिग्री ऑफ दिस टर्म इज 2. बरोबर, सेम इथे पाहूया. इथे काय आहे? ही टर्म आहे ज्यामध्ये व्हेरिएबल ओनली y आहे, y चा इंडेक्स आहे 1 आणि म्हणून डिग्री ऑफ दिस टर्म इज 1. क्लियर. पण इथे पहा या मिडल टर्म मध्ये व्हेरिएबल्स आहेत 2, एक आहे x दुसरा आहे y. x चा इंडेक्स आहे 1, y चा इंडेक्स आहे 2 आणि म्हणून या दोघांची सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन दॅट टर्म, म्हणून या दोघांची ॲडिशन केली तर किती येते? 3 येते. आणि म्हणून डिग्री ऑफ दिस टर्म इज 3. लक्षात येत आहे? जे काही ऑल व्हेरिएबल्स आहेत त्या सर्व व्हेरिएबल्सच्या इंडायसेसची काय करायची आहे? सम करायची आहे. म्हणजे आपल्याला काय भेटेल? डिग्री ऑफ दॅट टर्म भेटेल. क्लियर. पाहूया आपला नेक्स्ट पॉइंट ज्याला आपण म्हटलंय होमोजेनस इक्वेशन. आता होमोजेनस इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन in which degree of every term is same. Degree of every term is same. That equation is known as a homogeneous equation. म्हणजेच पहा, सपोज फॉर एक्झाम्पल मी घेतो इथे 2x² प्लस 3xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. क्लियर. पहा इथे या फर्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबल एक सिंगल x, करेक्ट. या टर्मची डिग्री आली 2. इथे सिंगल व्हेरिएबल y, या टर्मची डिग्री आली 2. आणि इथे दोन व्हेरिएबल्स आहेत, एक आहे x, सेकंड आहे y. x ची पॉवर 1, y ची पॉवर 1 आणि सम ऑफ ऑल इंडायसेस 1 + 1 इज इक्वल्स टू 2. याचा अर्थ काय झाला? ही जी मिडल टर्म आहे याची डिग्री सुद्धा 2. मग इथे या पूर्ण इक्वेशन मध्ये डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम आणि म्हणून या इक्वेशनला आपण म्हणू शकतो होमोजेनस इक्वेशन. क्लियर. अजून एक एक्झाम्पल घेऊया. पहा 3x³ प्लस 2x² प्लस 5xy स्क्वेअर इक्वल्स टू 0. बरोबर. सांगा ही जी फर्स्ट टर्म आहे याची डिग्री, करेक्ट, 3. याची डिग्री 2 + 1 3. याची डिग्री 1 + 2 3. आणि म्हणून दिस इक्वेशन इज ऑल्सो होमोजेनस इक्वेशन. बरोबर. आता फक्त यामध्ये या इक्वेशनची डिग्री 2 आहे म्हणून आपण याला म्हणणार होमोजेनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. x अँड y म्हणजे दोन व्हेरिएबल्स मध्ये. तसंच सेम या इक्वेशनला आपण म्हणणार होमोजेनस इक्वेशन ऑफ डिग्री 3 इन x अँड y. समजलंय? नक्की डेफिनेशन आणि एक्झाम्पल लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट आवर फर्स्ट थेरम. बरोबर, जे मी तुम्हाला म्हटलं होतं की या लेसन मध्ये आपल्याला 2 थेरम पाहिजेत आणि त्या थेरम पैकी फर्स्ट थेरमला आपण स्टार्ट करूया. पहा, फर्स्ट थेरम इज स्टेटमेंट इज गिवन ॲज होमोजेनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. दॅट इज म्हणजेच इक्वेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे? ax² + 2hxy + by² इक्वल्स टू 0.
This is the general representation of equation. Represents a pair of lines passing through origin if condition is h square minus ab is greater than equals to 0. ओके, म्हणजेच काय, हे जे सिंगल इक्वेशन आहे हे सिंगल इक्वेशन काय रिप्रेझेंट करत आहे, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात घ्या, परत एकदा मी तुम्हाला इथे कॉन्सन्ट्रेट करतोय या इक्वेशनकडे. या इक्वेशनला आपण असं म्हणणार आहोत की हे इक्वेशन सिंगल आहे, पण धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स. हे सिंगल इक्वेशन आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो, यस करेक्ट, कंबाइंड इक्वेशन आहे विच इज रिप्रेझेंट्स टू लाईन्स. हे इक्वेशन टू लाईन्स रिप्रेझेंट करतं विच पासिंग थ्रू ओरिजिन. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय करावं लागणार आहे, बरोबर, या इक्वेशनला आपल्याला कंबाइंड इक्वेशन सारखं सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करा आणि ते दोन्हीही सेपरेट इक्वेशन्स भेटले की आपण हे स्टेट करणार, हे प्रूव्ह करणार की ते सेपरेट लाईन्स ओरिजिन मधून काय होतात, ते पास होतात. ते लक्षात येतंय? ठीक आहे, पहा इथे आपण स्टार्ट करूया थेरमला, प्रूफला. कन्सिडर होमोजिनस इक्वेशन. कन्सिडर होमोजिनस इक्वेशन, होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर, काय आहे इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. पण यामध्ये लक्षात घ्या एक कंडिशन महत्वाची आहे, ती म्हणजे कोणती, ahb ॲटलिस्ट वन ऑफ दिस कोइफिशियंट इज नॉन झिरो. कारण की जर हे तीनही कॉन्स्टंट जर काय असतील, 0 असतील, तर हे इक्वेशन फॉर्म होणार नाही. आणि म्हणून इन धिस किंवा इन विच at least one of ahb is non-zero. या तिघांपैकी कमीत कमी एक तरी काय हवाय, नॉन झिरो हवाय. ही कंडिशन लक्षात घ्या. क्लियर? ओके. नाव आता आपण असं ॲज्युम करूया की या तिघांपैकी एक काय आहे, 0 आहे. म्हणजे असं आपण ॲज्युम करूया की केस 1 हा जो कॉन्स्टंट b आहे इट इज 0. याला मी म्हणतो इक्वेशन 1. ओके. नाव लेट अस कन्सिडर केस 1. केस 1 इन विच लेट b इज इक्वल्स टू 0. आता b ची व्हॅल्यू काय अजून केली आपण, 0 अजून केली, बरोबर. आणि म्हणून हेन्स इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय भेटेल आपल्याला, नाव ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy इज इक्वल्स टू 0. कारण की b ची व्हॅल्यू काय झाली, 0. आता या इक्वेशनला आपल्याला सेपरेट करायचं आहे, बरोबर. म्हणजेच या दोघांमधून x घेतला कॉमन, इन ब्रॅकेट राहिला ax प्लस ट्वाइस hy इज इक्वल्स टू 0. आणि म्हणून हेन्स दी लाईन्स आर, हे दोन्ही लाईन्स काय भेटतील आपल्याला, फर्स्ट वन x इक्वल्स टू 0 and second one ax plus twice hy equals to 0. Now x is equals to 0 म्हणजे y axis and here ax plus twice hy constant term is missing आणि म्हणून ही लाईन सुद्धा काय होते, ओरिजिन मधून पास होते. आलं लक्षात? आणि म्हणून हेन्स these lines passes through origin आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. आणि म्हणून हेन्स प्रूव्ड. ओके. पहा नाव आता आपण केस सेकंड लक्षात घेऊया. सेकंड केस मध्ये आपण काय म्हणणार आहोत की b इज नॉट इक्वल्स टू 0. केस 2 b इज नॉट इक्वल्स टू 0. आता ज्या वेळेस b इज नॉट इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेस फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय भेटेल, ॲज इट इज, बरोबर. आणि म्हणून हेन्स इक्वेशन विल बी ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन कंबाईन इक्वेशन आपल्याला सेपरेट करायचं आहे. कंबाईन इक्वेशन सेपरेट करताना आपण 3 मेथड पाहिल्या, बरोबर. फर्स्ट वन इज करेक्ट फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड वन इज फॉर्म्युला मेथड अँड थर्ड वन इज
कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. पण इथे फॅक्टरायझेशन मेथड आपण यूज करू शकत नाही का? कारण की या कॉन्स्टंटची व्हॅल्यूच माहीत नाही. जर त्यांची व्हॅल्यू नाही माहीत तर आपण त्यांना फॅक्टराइज करू शकत नाही. म्हणून फॅक्टरायझेशन मेथड इथे यूज न करता आपण काय करणार आहोत, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड यूज करणार आहोत. ओके, मग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण इक्वेशनला बी ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय बाय बी, बी ने पूर्ण इक्वेशनला काय केलं, मल्टिप्लाय केलं. आणि म्हणून इक्वेशन विल बी काय भेटेल आपल्याला, इक्वेशन ए बी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच बी एक्स वाय प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. ऑन रिअरेंजिंग आपल्याला भेटेल बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस एच बी एक्स वाय इज इक्वल्स टू मायनस ए बी एक्स स्क्वेअर. क्लिअर? इथपर्यंत समजलंय? आता नीट लक्षात घ्या, इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे. आता इथून पुढे सॉल्व करताना कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपण थर्ड टर्म काय केली होती, बोथ साईडला ॲड केली होती. आता थर्ड टर्ममध्ये आपण फॉर्म्युला पाहिलेला होता 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. मग इथे जर पाहिलं तर 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म हे इक्वेशन कोणामध्ये आहे हे लक्षात घ्या. इथे काय येणार, ट्वाइस एच एक्स. बरोबर. पण इथे बी सुद्धा आहे, ट्वाइस एच एक्स बी. ओके, आपण हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इन टर्म्स ऑफ वाय म्हणत आहोत. बरोबर. आणि म्हणून कोइफिशियंट काय आला, ट्वाइस एच एक्स बी. बरोबर. ब्रॅकेट स्क्वेअर आपण असंच करत होतो, पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड साठी कोइफिशियंट हवा आहे किती, क्वाड्रॅटिक टर्मचा 1. इथे आहे तो बी स्क्वेअर आणि म्हणून याच्या स्क्वेअर रूटने म्हणजेच बी ने काय करायचं आहे, डिव्हाइड करायचं. डिव्हाइड केल्यानंतर 2 2 गेट कॅन्सल्ड, बी बी गेट कॅन्सल्ड आणि थर्ड टर्म काय येणार आपली, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आणि म्हणून प्रॉब्लेम सॉल्व करताना नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, हेन्स ॲड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. बोथ साइड्सला एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. ओके, नाउ वी गेट काय भेटेल आपल्याला, बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस एच बी एक्स वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर. बरोबर. हेन्स वी गेट, हा झाला कंप्लीट स्क्वेअर कोणाचा, बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, या दोघांमधून एक्स स्क्वेअर घेतला कॉमन, इन ब्रॅकेट राहिला एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर. बरोबर. साईड चेंज केली तर हा काय होईल, बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बरोबर. यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्यासाठी या पूर्ण टर्मला आपण कंप्लीट स्क्वेअरमध्ये लिहूया. म्हणजे काय येईल, बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स इंटू अंडर स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. नाउ इथे दोन ब्रॅकेट्सच्या स्क्वेअरची सबट्रॅक्शन आहे. बरोबर. म्हणून इथे आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यूज करू शकतो. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, यस करेक्ट, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आणि म्हणून इथे आपल्याला काय भेटेल, इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी म्हणजेच येईल बी वाय प्लस एच एक्स प्लस एक्स इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजेच बी वाय प्लस एच एक्स मायनस एक्स इंटू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल्स टू 0. इक्वेशन्स थोडेसे रिअरेंज करूया. म्हणजे काय भेटेल, या दोघांमधून जर एक्स कॉमन घेतला तर काय येईल, करेक्ट,
h प्लस अंडर स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय हा झाला फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट. या दोघांमधून एक्स कॉमन घेतला तर काय भेटेल एच मायनस अंडर स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल्स टू 0. नाव या दोन्ही ब्रॅकेट्सचा प्रॉडक्ट काय येतोय 0 येतोय, म्हणजेच सेपरेट लाईन्स काय भेटतील आपल्याला. हेन्स द लाईन्स विल बी फर्स्ट लाईन काय येईल करेक्ट एच प्लस अंडर स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू 0 अँड सेकंड लाईन विल बी एच मायनस अंडर स्क्वेअर रूट h square minus ab into x plus by is equals to 0. Now as a constant term is missing, these both lines passes through origin. First thing is proved. बरोबर. पण त्यानंतर सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे की h square minus ab should be greater than 0. आता जर इथे आपण पाहिलं तर h square minus ab is under square root. बरोबर. जर त्याची व्हॅल्यू एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर हे स्क्वेअर रूट रिअल नंबर्समध्ये एक्झिस्ट होणार नाही, आणि जर हा नंबरच एक्झिस्ट नाही झाला तर लाईनसुद्धा एक्झिस्ट होणार नाही. आणि म्हणून इथे प्रूव्ह होतं की एच स्क्वेअर मायनस ए बी शुल्ड बी ग्रेटर दॅन 0. आणि म्हणून हेन्स आपण असं म्हणू शकतो की दीज लाईन्स passes through origin कधी if h square minus ab is greater than or equals to 0. hence proved. लक्षात आलं. थेरम क्लिअर, महत्त्वाचा थेरम आहे. ओके. तर आता या थेरमवरून आपल्याला असं लक्षात येतं, आपण असंही फाइंड आउट करू शकतो की नेचर ऑफ लाईन्स. बरोबर. फर्स्ट थिंग इज नेचर ऑफ लाईन्स. हा नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा. आता नेचर ऑफ लाईन्स म्हणजे काय, या ब्रॅकेटवरून किंवा हा जो एच स्क्वेअर मायनस ए बी आहे यावरून आपण लाईन्सचा नेचर फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय, सपोज फर्स्ट थिंग एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0. आता जर याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर एका ठिकाणी तो एच मध्ये प्लस होईल, एका ठिकाणी तो एच मधून मायनस होईल. प्लस मायनस केल्यानंतर व्हॅल्यू काय होईल, अर्थातच चेंज होईल. बरोबर. आणि म्हणून इथे आपण असं म्हणू शकतो लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. बरोबर. पण सेकंड थिंग, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल्स टू 0 असेल, जर याची व्हॅल्यू 0 आली तर इथे काय होईल, हा ब्रॅकेट 0 होईल, h प्लस 0, इथे हा ब्रॅकेट 0, h मायनस 0, व्हॅल्यू काय राहतील, सेम राहतील. आणि म्हणून लाईन्स काय येतील, सेम येतील. म्हणून आपण असं म्हणू शकतो की लाईन्स आर रियल अँड कोइन्सिडेंट. लक्षात घ्या. ओके. अँड थर्ड कंडिशन इज, थर्ड नेचर ऑफ लाईन इज व्हेन एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. आता जर हे लेस दॅन 0 आलं तर आत्ताच आपण म्हटलंय की जर याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर ही व्हॅल्यू रिअलमध्ये एक्झिस्ट होणार नाही, आणि म्हणून लाईनसुद्धा एक्झिस्ट होणार नाही. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की लाईन्स विल नॉट एक्झिस्ट. लाईन्स एक्झिस्ट होणार नाही. ना आपण आत्ताच पाहिलं की जे काही होमोजिनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2 ax स्क्वेअर प्लस टॉइस hxy प्लस by स्क्वेअर, ते इक्वेशन सेपरेट केल्यानंतरच आपल्याला या दोन लाईन्स भेटतील. बरोबर. आणि या दोन लाईन्सचा आपल्याला काय फाइंड आउट करता येईल, स्लोप फाइंड आउट करता येईल. बरोबर. आणि म्हणून मी म्हणेल की हेन्स m1 इज इक्वल्स टू स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. या फर्स्ट लाईनचा स्लोप आपण बेसिक्समध्ये पाहिलेला आहे. स्लोप कसा फाइंड आउट केला, -a/b. आणि त्यावरून या फर्स्ट लाईनचा स्लोप आपल्याला भेटेल -h मायनस अंडर स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस ab/b. बरोबर. अँड सेकंड लाईनचा स्लोप m2 आपल्याला भेटेल. या लाईनचा सेम फॉर्म्युला
मायनस ए अपॉन बी म्हणजेच मायनस एच प्लस अंडर स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. बरोबर, आपल्याला दोन्ही लाईन्सचे दोन सेपरेट स्लोप भेटलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला सम ऑफ स्लोप्स अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स ही एक महत्त्वाची कन्सेप्ट पाहिजे. बरोबर, दोन्ही स्लोप्स आपल्या समोर आहेत आणि म्हणून फर्स्ट ऑफ ऑल सम ऑफ स्लोप्स m1 प्लस m2 इज इक्वल्स टू. पहा, जर आपण या दोघांची ॲडिशन केली, बी बी डिनॉमिनेटर सेम आहे, हा मायनस हा प्लस बोथ गेट कॅन्सल्ड आणि म्हणून आपल्याला सम ऑफ स्लोप्स काय भेटेल, करेक्ट, मायनस ट्वाइस एच अपॉन बी. हा झाला आपल्याला सम ऑफ स्लोप्स. सेम प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स जर आपण फाइंड आउट करायचं म्हटलं m1 इंटू m2 तर सरळ सरळ परत एकदा या दोघांचा घ्यायचा प्रॉडक्ट प्लस मायनस ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल एच स्क्वेअर मायनस ए बी मायनस गेट प्लस गेट कॅन्सल्ड आणि m1 इंटू m2 आपल्याला भेटेल फक्त ए अपॉन बी. सिम्प्लिफिकेशन तुम्ही करून पाहू शकता, ते बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला कुठेही विचारणार नाहीत. फक्त हे दोन फॉर्म्युलीज अतिशय महत्त्वाचे आहे, सम ऑफ स्लोप्स अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स. क्लिअर? कशावरून आले, हे जे दोन सेपरेट इक्वेशन आपण फाइंड आउट केले त्या दोन्ही सेपरेट इक्वेशन्सवरून लाईनचे सेपरेट स्लोप भेटले आणि त्या दोनही स्लोप्सचं आपण ॲडिशन केली आणि प्रॉडक्ट केलं. क्लिअर? ओके, डन. नाव नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन. ती म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन. आता ऑक्झिलरी इक्वेशन ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजेच काय, दी इक्वेशन विच रिप्रेझेंट स्लोप्स ऑफ लाईन. असं इक्वेशन जे काय करेल, फक्त विच रिप्रेझेंट्स स्लोप्स ऑफ लाईन, त्याला आपण म्हणणार आहोत ऑक्झिलरी इक्वेशन. पहा, इथे आपल्याला इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. परत एकदा या इक्वेशनला मी म्हणेल की धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स विच पासेस थ्रू ओरिजिन. जर हे एक इक्वेशन दोन लाईन्स रिप्रेझेंट करत आहे विच पासेस थ्रू ओरिजिन, तर यावरून आपल्याला त्या दोन लाईन्सचा स्लोप फाइंड आउट करता येईल. कसा फाइंड आउट करता येईल, या पूर्ण इक्वेशनला जर आपण एक्स स्क्वेअरने डिव्हाइड केलं, यस करेक्ट, तर काय भेटेल, बी इन ब्रॅकेट वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाइस एच इंटू वाय अपॉन एक्स प्लस ए इज इक्वल्स टू 0. पहा, या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून पास होतात, म्हणजेच लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल्स टू एम एक्स. हा एक्स डिव्हाइडला आला तर m इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स आणि मग इथे y अपॉन एक्सच्या जागी आपण m पुट करू शकतो. म्हणजे इक्वेशन आपल्याला भेटेल बी एम स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एम प्लस ए इज इक्वल्स टू 0 अँड धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स किंवा रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन गिव्स स्लोप्स ऑफ दीज टू लाईन. म्हणून या इक्वेशनला आपण म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन. लक्षात येत आहे, जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्यावरून तुम्ही डायरेक्टली त्याचा स्लोप फाइंड आउट करू शकता. पहा, सपोज मी इथे इक्वेशन घेतलं 2x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल्स टू 0. ओके, आता जर आपल्याला या लाईन सेपरेट करून त्यांचा स्लोप फाइंड आउट करावा लागत असेल तर त्यापेक्षा आपण ऑक्झिलरी इक्वेशन यूज करू शकतो. या लाईन्सचं ऑक्झिलरी इक्वेशन काय येईल, येस करेक्ट, डायरेक्टली काय येणार, 5m स्क्वेअर प्लस 3m प्लस 2 इज इक्वल्स टू 0. पहा, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअरचं ऑक्झिलरी इक्वेशन bm स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एम प्लस ए इक्वल्स टू 0 आणि म्हणून 2x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 5y स्क्वेअरचं ऑक्झिलरी इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 3m प्लस 2 इक्वल्स टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं की तुम्हाला mचे दोन रूट्स भेटतील, m1 आणि m2, विच विल बी दी स्लोप्स ऑफ दीज टू लाईन्स. लक्षात येतं आहे? क्लिअर? हा, या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइजसाठी लागणाऱ्या सर्व कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत, थेरम पाहिला आहे.
त्या थेरम नंतर आपण नेचर ऑफ लाईन्स पाहिलं. नेचर ऑफ लाईन्स नंतर सम ऑफ स्लोप्स अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स m1 + m2 -2 h/b m1 × m2 a/b आणि महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजेच ऑक्झिलरी इक्वेशन. या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. यावरून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे प्रॉब्लेम्स स्टार्ट करूया. या सर्वांची रिव्हिजन करायची. ओके, थँक्यू.